राज्यातील विधानसभा निवडणुकांचा निकाल लागून आता 8 दिवस झालेत, पण अद्यापही सरकार स्थापन झाले नाही। विशेष म्हणजे भाजप महायुतीला 237 जागांसह मोठे बहुमत मिळाले। त्यामध्ये भाजपने 132 जागांवर विजय मिळवला असून शिवसेना शिंदे गटाला 57 जागा जिंकता आल्यात। अजित पवारांच्या राष्ट्रवादीने 41 जागा जिंकल्या असून सध्या तिन्ही पक्षांच्या बैठकांचा धडाका सुरू आहे। दिल्लीत महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांसोबत बैठक झाल्यानंतर काळजीवाहू मुख्यमंत्री आणि शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे हे आपल्या गावी गेले असून भाजप नेते पक्षाच्या पदाधिकारी व आमदारांच्या बैठकी घेत आहेत। त्यामुळे महायुतीच्या मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण याचे उत्तर अद्याप मिळालेले नाही। मात्र महाराष्ट्राच्या 31व्या मुख्यमंत्री पदाचा शपथविधी सोहळा 5 डिसेंबर रोजी दुपारी 1 वाजता होणार असल्याची माहिती आहे। विशेष म्हणजे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीही या वृत्ताला दुजोरा दिलाय। भाजप नेते देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे व महायुतीचे मुख्यमंत्री होतील असा अंदाज राजकीय विश्लेषक वर्तवत आहेत। तर दिल्लीच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांचेच नाव निश्चित झाल्याची सूत्रांची माहिती आहे। त्यासाठी भाजपकडून मुख्यमंत्री पदाचा चेहरा 2 डिसेंबर रोजी स्पष्ट होणार आहे। भाजपचा गटनेता 2 डिसेंबरला निवडला जाणार असून दुपारी 1 वाजता विधान भवनात गटनेता निवडीसाठी भाजपची बैठक होणार आहे। या बैठकीला भाजपचे सर्व आमदार उपस्थित राहणार आहेत। दरम्यान महायुतीतील सर्वच मित्र पक्षांच्या गटनेत्यांची निवड झाल्यानंतर आता भाजपचा गटनेता कधी निवडला जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले। त्यामुळे भाजपचा गटनेता म्हणून कोणाची निवड होईल याची देखील राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे। दुसरीकडे राज्याच्या मुख्यमंत्री पदाच्या शपथविधी सोहळ्याची तयारी सुरू आहे। 5 डिसेंबर रोजी दुपारी 1 वाजता मुंबईतील आझाद मैदानावर हा शपथविधी सोहळा संपन्न होणार आहे। या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक राज्यांचे मुख्यमंत्री व बडे नेते उपस्थित राहणार असल्याचे समजते। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, मुंबई। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।